मॅचला इथे मत रोमांचक सुंदर चेंडू फेक केली. आयकॉन स्वरूपाचा खेळाडू होता शाहरुख. बॅक टू द थँक्यू डीजे. लवकरात लवकर आपला पुढचा फलंदाज पाठवून द्यायचा आहे श्री वॉरियर्स. विनंती असेल आपल्याला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत स्वतः संघ मालक सौरभ कीर. सुंदर चेंडू फेक पाहायला मिळाली आपल्याला. ऋत्विजाच्या माध्यमातून क्लीन बोल्ड केलं ते म्हणजे शाहरुख याला. 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावा. स्वतः संघ मालक येत आहेत ते म्हणजे सौरभ कीर. बॅटिंग एंडवरती दाखल झालेत. 12 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. या मैदानाचा त्यांना देखील एक अनुभव आहे. सौरभ कीर स्वतः संघ मालक दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती असेल तो म्हणजे ऋत्विज. सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 12 धावा. कंपल्सरी चेस. मोठा फटका मारला. पाहूया काय करतोय मैदानाच्या. चेंडू हवेमध्ये आहे. सौरभ कीर गोल्डन डकचा शिकार होत आहेत. आणि इथे मात्र शैलेशाच्या माध्यमातून सुंदर झेल पाहायला मिळाला. सौरभ बॅक टू द पहिलं. 2 चेंडू 12 धावा. येस थँक्यू डीजे. आता मात्र सौरभ कीर यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे रमजान. लवकरात लवकर आपल्या बॅटिंग एंडवरती जायचंय. सामन्याला उशीर होतोय. सहकार्य करायचंय. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. कंपल्सरी झेस असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रामेश्वर वॉरियर्स या संघाकडून. निश्चितच कमी धावा त्यांनी बनवल्या होत्या परंतु धावांना कसं डिफेंड केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच रामेश्वर वॉरियर्स या संघाची गोलंदाजी लाईनअप. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ऋतुजाच्या माध्यमातून. 2 चेंडू 12 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली या चेंडू. 1 चेंडू आणि 12 धावा. औपचारिकता मात्र शिल्लक राहिली आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजेच रामेश्वर वॉरियर्सचा संघ. सुंदर गोलंदाजी केली गेली सर्व गोलंदाजांच्या माध्यमातून. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतोय. ऋत्विज अंपायर पार करून टाकलेला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. आणि हा सामना समाप्त होतोय आणि सामना जिंकतोय तो म्हणजेच रामेश्वर वॉरियर्सचा संघ. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजेच शुभम कांबळे. सुंदर गोलंदाजी. सर्वे स्पोर्ट्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे शुभम. सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. सर्वे स्पोर्ट्स लवकरात लवकर दुसरा पुकार आहे हा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवायचंय. दुसरा पुकार असेल
अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल.